हाय हॅलो नमस्कार. आणि मी आता घरी आलेली आहे आणि आता वाजले 12. पण सुमितला बघा खूप सर्दी आणि ताप आलेला आहे, म्हणून मी घरी आलेली आहे. आणि तो आता स्कूलमधून आलेला, शाळेमधून, आणि त्याला म्हटलं. आणि मी आता घरी आलेली आहे. तो मला भेटण्यासाठी आला होता. म्हणजे मम्मी मला खूप बरं वाटत नाही आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी घरी येते, थोडा वेळ तुला काही औषध वगैरे आणून देते आणि पुन्हा मी कामावरती जाणार आहे. आणि मजेने कामाची पण सध्या खूपच धावपळ चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती थकवा वगैरे आलेला आहे. पण सुमितला बरं वाटत नाही, म्हटलं मग तर मला पटकन यावंच लागलं घरी. आणि आईसुद्धा कामावरती गेली. आई येणार आहे आता 1-1:30 वाजेपर्यंत. आई येऊन जाईल, मग मला काही चिंता नाही सुमितची, म्हणजे आई बघून घेते. आणि गावालासुद्धा जायचं आहे मला आता. ठीक आहे, आता बघू. आता चला मग मी आता सुमितला आता काही जेवण वगैरे तर केलेलं आहे मी, स्वयंपाक वगैरे, त्याला काही औषध वगैरे देते आणि नंतर मी पुन्हा कामावरती जाण्यासाठी निघेल. चला. आणि आता मी, मिस्टर आणि आम्ही सुमितला इथं बाजूला आमच्या घरामागे दवाखाना आहे पाठीमागे, तिथं घेऊन जात आहे, कारण त्याला खूप बरं वाटत नाही. मिस्टरसुद्धा आज लवकर घरी आलेले आणि मीसुद्धा आली, चहा वगैरे घेतला आणि आधी त्याला म्हटलं चल तू दवाखान्यात चल, कारण खूपच त्याला ताप वगैरे खूपच आहे. चला मग आता दवाखान्यात गेल्यावर बोलतो. नंतर मम्मी सुमितला घेऊन तिथं गेली दवाखान्यामध्ये. काही गोळ्या औषधी वगैरे दिलेले आहे, 2 दिवसाची औषध दिलेली, ते म्हणे त्याला बरं वाटून जाईल. म्हटलं ठीक आहे. हे बघा, मागच्या महिन्यामध्ये मी शेंगदाणे आणून ठेवले होते आणि त्या दिवशी मी सकाळी धावपळ करत शेंगदाणे घ्यायला गेली. आई मला किती बोलली, मिस्टरसुद्धा बोलले. आणि शेंगदाण्यामध्ये मेन म्हणजे बघा असं होऊन गेलं ते, बघा असं होऊन गेलं ते. आई मला खूप रागवली, मिस्टरसुद्धा खूप रागवले. आणि सुमितला आता सुमितची फरमाईश बघा, त्याला असता मस्त करते छान गरमागरम बटाटा आणि पोहे वटाणेसुद्धा टाकणार आहे. चला मी आता त्याच्यासाठी मस्त त्याला, कारण आता खूप बरं वाटत नाही आहे. आईचं आणि आमचं आता काम छोटं मोठं काही चालू आहे का काही. पोहे. आणि नंतर मग मी छान मस्त गरमागरम पोहे वगैरे केले. पापडसुद्धा मी छान मस्त फ्राय केलेले. नंतर बहीणसुद्धा आलेली, म्हणून आम्ही काही गप्पा गोष्टी वगैरे करत आहे. सुमित आणि मस्त छान टी व्ही वगैरे बघतो आहे. आणि आता त्याला थोडाफार ताप कमी झालेला आहे आणि त्याला म्हटलं तू, आणि बहीणसुद्धा त्याला बघण्यासाठी आलेली आहे, कारण त्याला खूप ताप होता. आणि बहीण मग त्याला बोलली म्हणे औषधी वगैरे घे, काही चिंता करू नको. सुमित तुला बरं वाटतं का आता? हो, आता मला बरं वाटतंय. आणि औषधी घेतले का तू? हो, सर्व औषधी घेतले. बरं. काल पण तुला कसं वाटत होतं? एकदम बेचैन सारखं वाटत होतं ना? बेचैन सारखं वाटत होतं. औषधी घेतल्यानंतर व्यवस्थित बोल बेटा. औषधी घेतल्यानंतर थोडा फरक वाटला मला. बरं. मी आता कामावून आलेली आहे. सुमितसाठी आईने छान मस्त आंघोळीला पाणी वगैरे ठेवलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता 12:15 वाजलेले आहे. 12 वाजून 10 मिनटं झालेली आहे. आणि आता आई घर वगैरे आवरते. चला मग का काय, आता उद्या आपल्या कुठे जायचं आहे? अजून बॅग वगैरे सर्व बाकी भरायचं आहे. आणि मित्रांनो, आज माझ्या शाळेची मीटिंग पण आहे. हो, शाळेचं सांगतं सुमित. आणि मित्रांनो, तो मित्रांनो, आज माझ्या शाळेची मीटिंग आहे. आणि ती मीटिंग याच्यासाठी आहे, आमची शाळा जी आहे ती दुसरी शाळामध्ये ट्रान्सफर होते, त्याच्यासाठी आज मीटिंग ठेवलेली आहे. तर मम्मी तुम्हाला दाखवेन. आणि म्हणजे जवळजवळ सुमित 10 वर्ष त्या शाळेमध्ये शिकलेलं आहे, बालवाडीपासून. आणि 15 ना, 10 वर्ष, म्हणजे तो एक पुढे ज्युनियर सिनियर आणि ज्युनियर आणि सिनियर 2 बालवाडी केलं त्याने. आणि आता तो 9वीला आहे. तर मग आता ती शाळा वगैरे चेंज होणार आहे, दुसरीकडे जाणार आहे, काही प्रॉब्लेम आहे ते आम्ही तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर मग आज आम्हाला 4 वाजता मीटिंगला जायचं आहे. 4 ते 6. 5ला निघले, 4ला 4 वाजता SMS आलेला आहे. 4ला त्याला माहिती म्हणून तो 5 बोललेला आहे. 4 वाजता आम्हाला घरातून निघायचं आहे. आणि आता दुसऱ्या शाळेमध्ये जाणार आहे, म्हणजे मोठ्या हायस्कूलला. आणि खूप काही खर्चसुद्धा आम्हाला वाढणार आहे. मग तरीसुद्धा आता आपल्याला तर त्याला आता काय म्हणतात, शिकावं तर लागणार जाईल. ठीक आहे, काही हरकत नाही. सद्गुरू समर्थ आपल्या पाठीशी आहेच, त्याच्याकरता मी चिंता करत नाही. चला मग आता मी फटाफट स्वयंपाक करते, मिस्टर येऊन जाते ना आता. आणि मित्रांनो, आम्हाला स्टुडंटला अलाव नव्हतं, पण आम्ही प्रिन्सिपल मॅमला बोलले, तर प्रिन्सिपल मॅम बोलले तुम्ही पण येऊ शकता. तर आम्ही पण जाऊ सर्व मित्र. आणि बघा, खूप टेन्शन आहे, झोप होत नाही आहे, कामाची खूप भागदौड चालू आहे सध्या. तुम्हाला सांगायचं सुद्धा मी काय काम करते, पण वेळच मिळत नाही असं शांततेत बोलण्यासाठी.
त्याच्याकरता तुम्ही मला समजून घ्या. बघा खूप डार्क सर्कल आलेले बघा. चला मग मी आता स्वयंपाक वगैरे करते. अंधाऱ्यामध्ये बसली होती म्हणून दिसत होते जास्ती काळं, आता नाही दिसत आहे. चला मग आता. आणि सुमितला म्हटलं तू गोळ्या वगैरे घे आणि एकदम छान तब्येत वगैरे कर. हे पहा आता किती वाजले, 2:30 वाजून गेलेले, तरी मिस्टर कामावून आले आणि मोबाईलचा डिस्प्ले त्यांचा काही ते फुटलेला आहे म्हणून ते रिपेअरिंग करण्यासाठी गेलेले. आणि आई आणि आम्ही बसलो आहे कारण आता आम्हाला गावाला सुद्धा जायचं आहे, बॅगसुद्धा भरायची का गाई. आणि बघा आता घर वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे. हे बघा अजून जेवणं बाकी आहे. छान मस्त मी कढी केलेली आहे वालपापडीची, आपलं सॉरी इकडं वालपापडी म्हणता म्हणून. आणि मस्त वालाचे शेंगा केले आहे. हे बघा छान मस्त वालाचे शेंगासुद्धा केले आणि गरमागरम चपात्यासुद्धा आहे. घर वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. मी आता आहे ना, आम्ही जेवणं बाकी आहे. मिस्टर आल्यानंतर आम्ही थोडाफार काही आराम तर काही होणार नाही आज, का काही 3 वाजून गेलेले, कारण आम्हाला सुमितच्या मीटिंगमध्ये सुद्धा जायचं आहे. 5 वाजता जायचं आहे. आता SMS आलेला आहे, 4ला होता आधी, पण आता 5 वाजता जायचं आहे आम्हाला. ठीक आहे मग तोपर्यंत मी बॅग वगैरे भरून घेईल. आणि कामाची खूपच गडबड चालू आहे सध्या. ठीक आहे काही हरकत नाही. आता बघतो, आता त्यांना फोन लावतो. आणि त्यांचा आहे ना 2 वेळेस मोबाईलचा डिस्प्ले फुटून गेलेला आहे आणि तो अर्जंटमध्ये का रिपेअरिंग करावा लागतो, कारण त्यांना ACचे तिथं काम करताना कंपनीमध्ये तर ACचे फोटो वगैरे तिकडे काय म्हणतात पाठवणे पडतात, म्हणून त्यांना अर्जंटमध्ये मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी गेलेले आहेत. चला मग आता आम्ही आता थोड्या वेळ बसतो, आई आणि आम्ही काही गप्पा वगैरे करतो आणि नंतर बोलते. आता मिस्टर घरी आलेले आहे आणि सुमित आणि आम्ही मोबाईल दाखवा त्यांनी आता डिस्प्ले बसून आणलेला आहे, थोड्या वेळाने दाखवत आहे. आणि आता जेवण करतोय आम्ही. सुमित तुला बरं वाटतं का आता? हो आता मग बरं वाटतं. चला आता आई आणि आम्ही सगळेजण जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो. हे बघा आता मी काय काम करायला घेतले आणि आज सुमित आहे ना असं मधामध्ये करतोय बघा. मला म्हणतो मम्मी मला प्रेस करू दे. बघा आता तो कपड्यांना प्रेस करतोय कारण आम्हाला जायचं आहे गावाला. आणि आता बॅग भरण्याची तयारी चालू केलेली आहे आणि तो ऐकत नाही बघा, असं जिद करतो. काय रे सुमित मला करू दे ना पटपट. मला पण येतं ना. त्याला बी हाऊस आली आता बघा प्रेस करायची. आणि TV बंद केलेला आहे कारण बोर्डमध्ये इथं पिन लावलेली म्हणून. तर बोर्डला काही प्रॉब्लेम होऊनच जातो काही ना काही. चला आता जाऊ द्या. सुमित आता लाईट टाईम 4:45 वाजलेले आणि आता आम्ही निघालेलो आहे. सुमितसुद्धा तयार झालेले आहे आता. आता आई घरी थांबलेली आहे आणि मी आणि सुमित आणि मिस्टर आम्ही जातोय. आता बघूया आता मीटिंगमध्ये आता काय होतं काय नाही. आता नाही सुमित चला मग आता आम्ही तिथं गेल्यावरती बोलतो आता काय होतं काय नाही ते आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहे. आता सुमित मी आणि मिस्टर तिघंजण निघालो आहे. आता बघूया आता तिथं गेल्यावर मॅडम काय काय नाही. आणि सुमितचे मित्रसुद्धा येणार आहे म्हणून सुमित आम्ही घेतलेलं आहे. कारण म्हणजे मुलांना काय घेतलं आम्ही, कारण मग त्यांना माहीत पडलं पाहिजे ना म्हणजे मग कसं आहे काय आहे. त्याच्यामुळे मी सुमितला पण घेऊन घेतलेला आहे. तर तुम्ही पण चला म्हणजे तुम्हाला त्या स्कूलमध्ये जायचं आहे तुम्ही सुद्धा पाहिजे ना. आम्ही मॅडम लोकांना फोन लावून दिला की मुलांना सुद्धा आम्ही घेऊन येऊ. मॅडम बोलल्यामुळे ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही सुद्धा घेऊन या गेला. हे बघा आत्ता वाजले लाईट टाईम 8:15 आणि मी आत्ता घरी आलेली आहे. आणि आईला सांगत होती पूर्ण म्हणजे बुवा काय आहे काय नाही शाळेबद्दल. आणि आईला बघा खूप थंडी वाजते. आणि आम्ही तिथं गेलेलो आहे शाळेमध्ये. आम्हाला काय म्हणतात शाळा वगैरे खूप आवडलेली आहे आणि खूप म्हणजे खूपच चांगलं सांगितलं आहे तिथं. म्हणजे ज्या मोठ्या प्रिन्सिपल मॅडम होत्या ना आधी सुमितच्या शाळेला इकडे, त्या मॅडमसुद्धा तिथं 4 महिन्यापासून त्यांचं पूर्ण तिथं चालू आहे म्हणजे बघणं वगैरे. खूपच छान सांगितलं त्यांनी. आणि मेन म्हणजे ना काय म्हणतात एज्युकेशन वगैरे खूपच चांगलं आहे. आणि खूप काही त्यांनी आम्हाला डेमो वगैरे म्हणता लाईव्ह वगैरे खूप दाखवलेलं आहे. आणि आम्हाला म्हणजे खूप आवडलं. आणि मेन म्हणजे सुमितलासुद्धा ती शाळा खूप आवडलेली आहे म्हणजे आणि तिथं खूपच ॲक्टिव्हिटी काय म्हणता खूपच मोठी शाळा आहे ती.
आणि सुमीचे जे बालवाडीपासून ते मित्र होते ते त्याच्यासोबतच फ्रेंड वगैरे म्हणता, मित्र म्हणता, ते त्याच्यासोबतच जाणारे पूर्ण क्लास. त्याच्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही आहे. आणि सुमीचा टायमिंग खूप बदलणार आहे. आता तो 7ला जाणार आहे तर 2 वाजता घरी येणार आहे. ठीक आहे म्हटलं. आणि आम्हाला व्हॅन वगैरेसुद्धा आता लावावी लागणार आहे, बस. आणि व्हॅन बस त्या स्कूलकडूनच येतील. स्कूलकडूनच आहे. आणि काय म्हणता, मार्चपासून आम्हाला तिथं ॲडमिशन वगैरे जानेवारीपासून चालू होणार आहे. त्यांनी आता आम्हाला फॉर्म वगैरे दिलेला आहे. आणि आता आम्ही जानेवारीमध्ये काही थोडेफार पैसे वगैरे भरणार आहे. आणि मग नंतर तिथं ॲडमिशन मार्चपासून सुमितला 10वीला तिथं जावं लागणार आहे. आणि सुमितला म्हणजे एकदम दिवसभर त्याला टायमिंगसुद्धा मिळणार नाही आता. आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं आहे, जे म्हणजे आपण 10वीला खूप काही क्लास वगैरे करतो, एक्स्ट्रा क्लास वगैरे म्हणतात, ते तुम्ही म्हणजे नाही लावले तरी चालेल. पण काही काही वेळेस आपल्याला वाटतं नाही 10वीमध्ये खूप विषय वगैरे असतात हार्ड वगैरे, म्हणून मग आपल्याला ते लावावे लागणार आहे. ठीक आहे, आता बघूया. आता थोडाफार खर्च वाढणारच आहे, पण आता आपण थोडाफार काही ॲडजस्ट करणार आहे. कारण शेवटी काय म्हणतात ना, शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून मग आता त्याला म्हटलं चल, म्हटलं आता ठीक आहे, तू शिकून घे म्हटलं आरामात. आणि एकदम म्हणजे अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष दे. असं तर तो पूर्ण अभ्यासामध्ये त्याचं पूर्ण लक्ष असतं. आणि मेन म्हणजे त्यांनी प्रिन्सिपल मॅडमचं खूप काही आभार व्यक्त केलेले आहे त्यांनी. आणि मॅडमला पण खूप म्हणजे मनाला बरं वाटलं त्यांचं. थोडेफार त्या मोटिवेशनलसुद्धा झालेले आहे. आणि म्हणजे सुमितचे 5 फ्रेंड आणि सुमित यांनी मॅडमचं खूप काही आभार व्यक्त केले. आणि सुमित आधी बोललेला आहे, मॅडमला खूप बरं वाटलेलं आहे. पण मेन म्हणजे आम्ही तिथं व्हिडिओ वगैरे घेतला नाही आहे, कारण तिथं नाही चालत होतं. म्हटलं ठीक आहे, असतं काही काही आपल्याला काय म्हणतात त्यांचे रूल वगैरे फॉलो करावे लागतात. ठीक आहे म्हटलं. आणि मॅडमने सुद्धा सुमितला म्हटलं म्हणजे म्हणजे विश्वास आहे ना. मग सुमित बोलले हो मॅडम. मग आम्ही आता म्हटलं ठीक आहे, आता बघूया आता जानेवारीमध्ये आता काय होतं काय नाही. थोडेफार काही पैसे भरावे लागणार आहे, पण भरू आता. मिस्टर बोलले आपण करून घेऊ म्हणे ॲडजस्ट. सुमितला म्हटलं तुला कशी वाटली शाळा? मला तो खूपच चांगली आवडली शाळा. छान त्याचे आहे. एज्युकेशन पण मला आवडली. हां, म्हणजे एज्युकेशन वगैरे एकदम चांगलं आहे. आणि आज आईला थोडं बरं वाटत नाही आहे. सुमितला पण काल बरं वाटत नव्हतं, पण आज एकदम त्याला थोडं ओके झालेलं आहे. आता त्याला ताप वगैरे नाही आलेला आहे दिवसभरातून. आणि त्याने जेवण वगैरे सुद्धा आरामात केलेलं आहे. चला, आता आम्हाला थोडंफार काही काय म्हणतात शाळेचं टेन्शन आलेलं होतं. म्हणजे अरे मेन तो फीजचं टेन्शन होतं. थोडंफार कमी केलेलं आहे मॅडमनी. बघूया आता. आम्हाला ते इथं नाही सांगता येणार, पण आम्ही आता नंतर कधीतरी सांगण्याचा वेळ आला तर आम्ही नक्की तुम्हाला सांगणार आहे. पण आणि काय म्हणता, खूप काही टेन्शन आलेलं होतं आम्हाला. 8 दिवस झाले मॅडमनी आम्हाला SMS वगैरे टाकलेले होते ग्रुपला. पण मग आता ते टेन्शन आमचं खरंच कमी झालेलं आहे. आणि सद्गुरू कृपा असल्यामुळे आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. आणि समर्थ आपल्या पाठीशी आहेच. चला मग. आणि आता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग, बाय.